आपण जसं पाहुणे जर येणार असतील तर आपण त्यासाठी घर सजवून ठेवतो, तसं लहान मुलं हे पाहुणे आहे आपल्याकडे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही जे वातावरण निर्माण कराल ते योग्य असेल. तुम्ही जर म्हटले की नाही हे माझं आहे, संपलं. जे आपलं नाहीये त्याला आपलं म्हणणं म्हणजे काय हो? चोरी आहे, भ्रष्टाचार आहे, पाखंड आहे. आणि तेच आजकाल प्रत्येक घरामध्ये चालतं. जसं एखाद्या मंदिरामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आणि तिथे सगळं गाव येतं आणि स्वयंसेवा करतं, स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मर्जीने काय करतं ते आपलं योगदान देतं, मेहनत करतं. तिथे त्याला आत्मीयता असते, पण स्वामित्व भाव नसतो. माझा हा भाव नसतो आणि तुझा हा बी भाव नसतो. मग काय असतो? आपलं हा भाव असतो. मग तो आपलेपणाचा भाव जर तुमच्या बाबतीमध्ये सर्व मुलांच्या बाबतीत आला, तुमच्या मुलांच्या बाबतीत ममत्व जर निर्माण झालं तर तुम्हाला त्याच्याबरोबर स्वामित्व पण निर्माण होणार आहे. ममत्व हे स्वामित्वाचं पहिलं पाऊल. तरुण कोणामध्ये माणसांना देवाची आठवण येत नाही. हेच कारण आहे ना म्हातारपणी काय येते, बरोबर. फुल सुकलं कंबग आठवडी ताजा असतं ना, ह्याच्यामध्ये नशेत असतो. तो वेगवेगळी शायरी करतो. तिथं सुकलेले फळावर कोण शायरी करतो? ह्याच्यावर तुम्ही ह्याला सांभाळण्याचा उपयोगच नाही. काही सांभाळलं काय? माणसं लोखंड सांभाळतात का सोनं सांभाळतात? का बरं? कारण ते गंजत नाही ना. लोखंड गंजता म्हणून त्याची काय काळजी घेत? तसं हे गंजणार आहे. आपण ह्या शरीराला आणि मनाला खुश करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तसंच आपण आपल्या लेकरांच्या बाबतीत वागतो. आणि म्हणून आपण त्यांचं शरीर कसं सुरक्षित राहिलं पाहिजे, त्यांचं आर्थिक सुबत्ता कशी राहिली पाहिजे ह्याच्यावर जास्त काळजी करतो. पण त्यांचा आत्मा आनंदित राहिला पाहिजे ह्याची आपण कधीच काळजी करतो. लेकरांचा आत्मा जर आनंदित राहिला तर भाजी भाकरी का खायना, फाटके कपडे काय आले, तुटक्या छपरामध्ये का राहणार, पण त्यांच्या चेहऱ्यावर काय पाहिजे? आनंद पाहिजे आणि निर्भयता पाहिजे.